चला मग जाऊयात किल्ल्याच्या पायथ्याशी आणि सुरू करूयात आजची लोहगडवरची भटकंती. चला. जय शिवराय मित्रांनो, मी शुभम. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आत्ता आपण कुठल्या किल्ल्यावर जातो आहे आणि पाठीमागं बघू शकता तुम्ही मळवली स्टेशन. आज आपण जातो आहे सह्याद्रीतल्या कुशीत असलेल्या लोहगड किल्ल्यावर. तर चला बघूयात किल्ल्याचा ट्रेक. आपण बाईकने आलो आहे, बट तुमच्याकडे जर ओन व्हेकल नसेल तर तुम्ही ट्रेननीसुद्धा येऊ शकता. पुण्यावरून लोणावळ्यासाठी लोकल ट्रेन चालती. तर तुम्ही मळवली स्टेशनला उतरून तिथून तुम्ही रिक्षाने लोहगडला जाऊ शकता. तर किल्ल्याला तुम्ही जर ट्रेननी येत असाल, लोकल ट्रेननी, तर पुण्यावरून तुम्हाला 15 रुपये तिकीट आहे मळवली स्टेशनसाठी. आणि इथं आल्याच्या नंतर तुम्ही इथून रिक्षानी 200 रुपये पर पर्सन तिकीट आहे, जे की लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला सोडेल रिक्षा. वन वे फक्त जाण्यासाठी 200 आणि येण्यासाठी 200. आणि जर तुम्ही मुंबईहून येणार असाल तर तुम्हाला सुरुवातीला कुठल्याही ट्रेननी लोणावळ्याला उतरावं लागेल आणि मग जी पुण्याला लोकल रिटर्न जाते तिच्यानी लोणावळ्यामध्ये बसून मळवलीला उतरून इथून मग सेम रिक्षानी तुम्हाला जावं लागेल. तर चला मग जाऊयात किल्ल्याच्या पायथ्याशी आणि सुरू करूयात आजची लोहगडवरची भटकंती. चला. लोहगड हा किल्ला लोणावळ्याच्या डोंगर रांगेतील एक महत्त्वाचा किल्ला आहे. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा जवळील मळवली गावाजवळ स्थित आहे. पुण्यावरून किल्ल्याचं अंतर 64 किलोमीटर तर मुंबईवरून 112 किलोमीटर एवढं आहे. पुण्यावरून किल्ल्याच्या पायथ्याशी जायला अंदाजे 2 तास लागतात. तर या ठिकाणावरून आपल्याला सुरुवात करायची आहे ट्रेकसाठी. बघू शकता तुम्ही इथे. आणि इकडे 4 व्हीलर पार्किंग, आपली 2 व्हीलर या साईडला पार्क केली आहे पाठीमागं. 2 व्हीलरसाठी 20 रुपये पार्किंग आणि 4 व्हीलरसाठी 50 रुपये पार्किंग आहे. तर चला मग करूयात ट्रेकला सुरुवात आपल्या. लोहगडच्या पायथ्याला येण्यासाठी आपल्याला लोहगडवाडी या गावामध्ये यावं लागतं, जे की मळवलीपासून 5 ते 6 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. ट्रेक करत असताना आपल्याला सुरुवातीलाच दगडांच्या पायऱ्या बघायला मिळतात काही अशा प्रकारे. तर अगदी सुंदर किल्ला आहे एकदम, जसा छत्रपती शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी आहे त्याच टाईपचा हा पण लोहगड पण आहे, अतिशय सुंदर. आणि तुम्हाला जर नाश्ता वगैरे करायचा असेल तर भरपूर सारे स्टॉल आहेत खाली पार्किंगला, तर त्या ठिकाणी तुम्ही थांबून नाश्ता चहा वगैरे घेऊ शकता. लोहगड हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 1033 मीटर उंचीवर आहे. सह्याद्रीतील पर्वतरांगेतील हा एक मजबूत आणि भक्कम किल्ला मानला जातो. पाठीमागं माझ्या तिकीट घर आहे. प्रत्येकी 25 रुपये तिकीट आहे, बट इथे 2 ऑप्शन आहेत. तुम्ही ऑनलाईन पण काढू शकता आणि ऑफलाईन पण. आणि जर ऑफलाईन काढलं तर 25 रुपये आणि जर ऑनलाईन तुम्ही UPI थ्रू पेमेंट केले स्कॅनर थ्रू तर तुम्हाला 20 रुपये पर पर्सन तिकीट लागेल. तर आम्ही आता ऑनलाईन काढतो आहे कारण कॅश नव्हती आमच्याजवळ. आणि ऑनलाईन काढत असताना आपल्याला कधी पेमेंट अटकू पण शकतं, म्हणजे पेंडिंगमध्ये पडू शकतं. सो त्यामुळे जास्त इथे प्रेफर करतात की ऑफलाईन तिकीट घ्यायचं. तर चला बघूयात ऑनलाईन. तर ऑनलाईन तिकीट काढत असताना आपल्याला एका पर्सनची इन्फॉर्मेशन फिल करावं लागतं आणि मग प्लस मेंबर करून त्याद्वारे मग तिकीट निघतं. असे काही प्रोसेस आहे. इथे आपल्याला स्कॅनर दिलेलं आहे ठिकाणी. तर चला मग तिकीट दाखवूयात त्यांना. आणि लोहगड किल्ल्याच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर इसवी सन 1491 मध्ये मलिक अहमदने लोहगड किल्ल्यावर ताबा मिळवला होता. पुढे 1636 पर्यंत हा मुलूक अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात होता.
पुढे निजामांनंतर 1636 ते 1647 पर्यंत हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 साली लोहगड किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. पायऱ्या चढून वर आल्याच्या नंतर आपल्याला इथे किल्ल्याचा प्रथम दरवाजा बघायला मिळतो, जो की गणेश दरवाजा आहे. तर या ठिकाणी दोन्ही साईडला गणेशाची मूर्ती आपल्याला बघायला मिळतं आणि वरती त्याच्या कमळाचं फुलाच्या आकाराचं काही बघायला मिळतं. अशा प्रकारे नक्षीकाम आहे. गडावर आपल्याला टोटल 4 दरवाजे बघायला मिळतात. हा पहिला दरवाजा आहे गणेश दरवाजा, आणि याच्या पुढं आता आपल्याला 3 बघायला मिळतील. तर चला बघूयात. आणि ह्या गणेश दरवाजाचं जर बघायचं झालं तर भक्कम अशा अवस्थेत आहे, अजूनसुद्धा कुठल्याच प्रकारे काही हानी झालेली नाही. आणि दरवाजावर जर बघितलं आपण तर अशा प्रकारे लोखंडी शिळ्या टोकदार बघायला मिळतात. दरवाजाच्या आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला इथं तोफ बघायला मिळतील. 3 तोफ आहे आणि याला तेल लावून ठेवण्यात आलं आहे, जेणेकरून याला गंज लागणार नाही, चढणार नाही याच्यावर गंज. काही अशा प्रकारे इथे तोफ बघायला मिळतात. आणि दरवाजा काही अशा टाईपचे बांधकाम. आतमधून बघितलं तर आपण एक शिळा दिसते तिथे. गणेश दरवाजाच्या आतमध्ये येताच आपल्याला एक दगडात कोरलेला शिलालेख बघायला मिळतो. हे पूर्वीच्या काळी इथून खाली नजर ठेवण्यासाठी, सैनिकांना नजर ठेवण्यासाठी असू शकतं, काही अशा टाईपच्या. दरवाजाच्या वर आपल्याला काही अशा प्रकारे बाग ठेवण्यात आले तिथे. तर या ठिकाणी बसून आपण विश्रांती सुद्धा घेऊ शकता थोडा वेळ थांबून. आणि इतकी सुंदर हवा सुटली, काही थकल्यासारखं वाटतच नाही आहे थोडं पण. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतवर पहिल्यांदा छापा टाकला त्यावेळचा सर्व खजिना हा लोहगडवर ठेवण्यात आला होता. ती जागा आपल्याला आजही गडावर बघायला मिळते. हनुमान दरवाजापासून थोडं वर आल्याच्या नंतर आपल्याला अशा टाईपचा इकडं साईडला दरवाजा दिसतो, आणि त्यालाच पकडून पुढं आल्याच्या नंतर पुढे आपल्याला दरवाजा त्या काळचं शौचालय बघायला मिळतं. तर ते तुम्हाला दाखवतो इकडे. बघू शकता त्या काळचं काही शौचालय अशा प्रकारचे होते. पुरातन शौचालयाच्या पुढंच आपल्याला त्या काळचा चोर दरवाजा बघायला मिळतो. पुढं आल्याच्या नंतर आपल्याला इथे जो व्ह्यू पॉईंट आहे, जिथे जास्त रील्स वगैरे व्हायरल होतो, तो पॉईंट बघायला मिळतो पायऱ्यांचा.
तर त्या व्ह्यू पॉईंट पासून वर, त्याच्यानंतर इथे आपल्याला नारायण दरवाजा आणि ह्याच्यानंतर आपल्याला हनुमान दरवाजा म्हणून बघायला मिळेल, जो की शेवटचा दरवाजा, चौथा दरवाजा. तर चला बघूया. शेवटच्या पॅचला येऊन पोहोचलोय, ज्या ठिकाणून आपल्याला विसापूर किल्ला अगदी स्पष्टपणे दिसू शकतो पाठीमागे. आणि पुढं जर बघितलं आपण, जो की हनुमान दरवाजा आहे तो आहे. आणि इकडं बघू शकता एकदम टॉपवरचा भाग. या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपण वर जाऊ. तर चला मग जाऊयात पुढं. आपण येऊन पोहोचलोय शेवटच्या टप्प्यात, म्हणजेच हनुमान दरवाजाजवळ. आणि याच्यानंतर आपल्याला आणखीन एक दरवाजा लागेल, तो म्हणजे महादरवाजा. त्याच्यानंतर आपण टॉपवर पोहोचू. तर बघा, तर बघू शकता पुढे आपल्याला महादरवाजा बघायला मिळतो. आलोय अगदी टॉपवरती आणि पाठीमागा जो दिसतोय आपल्याला तो महादरवाजा आहे, किल्ल्यावरचा शेवटचा दरवाजा. तर चला इथून आतमध्ये जाऊयात, मंदिरामध्ये महादेवांचं दर्शन घेऊया आणि मग पुढं विंचूकड्याला वगैरे जाऊयात. चल. तर महादरवाजाच्या वरचं काही अशा प्रकारे आहे, वर महादरवाजाच्या वर. आणि तिथून आपल्याला पूर्ण मार्ग येतानाचा दिसतो. महादरवाजापासून जेव्हा आपण वर येतो तेव्हा आपल्याला सुरुवातीलाच मकबरा बघायला मिळतील, ज्यामध्ये 2 कबरी आहेत आतमध्ये. आपण किल्ला या साईडला फिरायला सुरुवात करूयात आणि असंच फिरून विंचूकड्याला जाऊयात पाठीमागे आणि मग फिरून ह्या साईडने नंतर रिटर्न येऊयात. तर चला मग आता पुढच्या साईडने असं वर जाऊयात. या किल्ल्याच्या पायथ्यापासून वर यायला आपल्याला 1 तासाचा वेळ लागला. महादरवाजापासून वर आल्याच्या नंतर आपल्याला इथे तुंग किल्ला, तसेच त्याच्याच बाजूला मोरगिरी किल्ला सुद्धा अगदी स्पष्टपणे बघायला मिळतो. आणि इकडे तिकोना सुद्धा आता दिसायला लागलाय. पाठीमागे आता फोनमध्ये दिसतोय काही माहिती नाही, फॉग थोड्याफार प्रमाणात आहे, बट दिसतोय. कबरीच्या पाठीमागचा भाग बघितला तर ह्या साईडला, कबरीच्या राईट साईडला जास्त काही नाही आहे. आता आपण विंचूकड्याकडे जातोय, इथून रस्ता जातो, आपल्याला पुढं मंदिर बघायला मिळतं. तर दर्शन घेऊन आपण पुढं विंचूकड्याकडे जाऊया. किल्ल्यावर एक महादेवाचे मंदिर स्थित आहे. हे मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे. मंदिराची रचना प्राचीन दगडी बांधकामाची आहे. असं म्हणलं जातं की किल्ल्यावर वास्तव्य करत असणारे सैनिक युद्धापूर्वी महादेवाचे दर्शन घेत असत. इतिहासाच्या साक्षीने उभे असलेले हे मंदिर आजही भक्तांना शांतता आणि श्रद्धा प्रदान करते. अगदी पाठीमागं आपल्याला त्र्यंबक तलाव बघायला मिळतं, जे की काही अशा प्रकारे. तलावाला अष्टकोनी त्र्यंबक तलाव म्हणून ओळखतात, कारण याला 8 कोपरे आहेत. तुम्ही मोजू शकता, 1 2 3 4 5 6 आणि हे 7 8 अशा प्रकारे काही तलाव आहे. आपल्याला पाटी दिसते पिण्याच्या पाण्याचे टाकं, जे की आपल्याला काही इथे बघायला मिळतं. स्वच्छ आहे पाणी, नितळ दिसतं एकदम, पण आतमध्ये भरपूर सारे मासे दिसत आहेत, बेडकी मासे.
तर नाईलाज असतो, जर तुमच्याकडे पाणी नसेलच तर तुम्ही या ठिकाणी पाणी घेऊन पिऊ शकता. मंदिरापासून थोडं पुढं आल्याच्या नंतर आपल्याला 16 कोनी तलाव बघायला मिळतं. मंदिराच्या पाठीमागे जसं आपल्याला 8 कोपऱ्यांचं त्र्यंबक तलाव बघायला मिळालं होतं, तसंच इथं 16 कोनी तलाव ह्या नावानेच ओळखलं जाणारं 16 कोपरे, आत्ता जिथं आपण बघितलं तसं 16 कोपऱ्यांचं त्याच्यापेक्षा डबल टाकं बघायला मिळतं तुम्हाला. किल्ल्यावर आपल्याला ठिकठिकाणी काही अशा प्रकारचे टाके बघायला मिळतात, छोट्या मोठ्या आकाराचे. तर हे बघू शकता, पूर्ण दगडाच्या आतमध्ये टाका आहे. सोळा कोनी टाक्याच्या थोडंच खाली आल्याच्या नंतर इथे जे चुन्याचा घाणा असतो, त्याचा जो चाक असतं ते बघायला मिळतं. बट याचा जो पूर्ण घाणा आहे तो इथे कुठे दिसत नाही. मे बी पलीकडे असेल, गवतामुळे मला दिसत नसेल. तर चला आता आपला विंचूकड्याकडे जाण्याचा मार्ग हा आहे. इसवी सन 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड किल्ला स्वराज्यात आणला. हा किल्ला मुख्यत्वे खजिना ठेवण्यासाठी वापरला जात असे. पुढे 1665 मध्ये पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मुघलांकडे गेला. मात्र 1670 मध्ये महाराजांनी तो किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला. ज्या ठिकाणी आता आम्ही आलोय तिकडून प्रवेश बंद केलाय थोडक्यात, कारण थोडा रस्ता अवघड दिसतोय त्यामुळं. पण आम्ही आलोय. तुम्ही इथून येत असाल तर थोडं सांभाळून या. याच्या व्यतिरिक्त दुसरा रस्ता नाही आहे विंचूकड्याला जाण्यासाठी, म्हणून मग ऑप्शन नव्हता. किल्ल्याच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर जेव्हा सुरत फर्स्ट टाईम लुटली तेव्हा तेथील खजाना हे लोहगड किल्ल्यावरती आणून ठेवण्यात आला होता. विंचूकड्याकडे जात असताना रस्ता काही अशा टाईपचा थोडा अवघड आहे, म्हणून जर येत असाल तुम्ही तर सांभाळून या. जेव्हा आपण वरतून विंचूकड्याकडे बघत होतो तेव्हा समजलं की ह्याचं नाव विंचूकडा का ठेवण्यात आलं. कारण वरतून जेव्हा बघत होतो तेव्हा काही विंचवाच्या शेपटीसारखा आकार ह्या कड्याचा दिसत होता, त्यामुळंच मग ह्याचं नाव विंचूकडा असं ठेवण्यात आलं. तर आपल्याला अशी काही तटबंदी दिसते ज्याच्यावरून आपल्याला जायचं आहे. ह्या साईडला कुठल्याही प्रकारे आपल्याला पकडण्यासाठी किंवा लोखंडी बांबू नाही आहेत, जसे की आपल्याला पाठीमागं आपण बघितलो तशा टाईपचे. त्यामुळं मग जास्त कडेने चालणं अवॉइड करा, जेणेकरून त्या साईडला काही तोल वगैरे जाऊ नये. ऊन बऱ्यापैकी तापलेलं आहे, डोक्यावर आलं आहे ऑलमोस्ट सूर्य, त्यामुळं थोडी दमछाक होती. तर आत्ता आपण लोहगडचा जो फेमस पॉईंट आहे, ज्यालाच आपण विंचूकडा म्हणतो, तर त्या ठिकाणी आपण आलो आहे. आणि इथून जे दृश्य दिसते ते अंगावर काटा येण्यासारखं आहे. खाली जर तुम्ही बघितलं एक मिनिट तर इथून खोल दरी आहे एकदम, म्हणून मग खूप सावकाश चालावं लागतं पुढं जात असताना. आणि पुढंच आपल्याला विसापूर किल्ला अगदी स्पष्टपणे दिसतोय. तर विंचूकड्यावर आपल्याला बुरुज बघायला मिळतं, ज्याच्या बुरुजाच्या आपण आता खालून जाणार आहोत. तर चला बघूयात कसं आहे बुरुज. बुरुजाच्या खाली जाताना आपण उजव्या साईडने आतमध्ये जातोय.
ज्या ठिकाणाहून अशी एकदम छोटा रस्ता आहे. इथून आतमध्ये येत असताना खूप सांभाळून यावं लागेल, कारण अगदी एकदम खाली लवून आपल्याला पुढं यावं लागेल, कारण खूप छोटा रस्ता आहे. आणि मग पुढं जर काही बघितलं तर हा बुरुज थोडाफार पडलेल्या अवस्थेत दिसतोय बुरुज, पण पूर्णपणे उभा आहे अजून तरी. आणि इथून जे खाली दृश्य दिसतंय काही अशा प्रकारे पूर्ण मावळ आपल्याला बघायला मिळतं ह्या बुरुजावरून. लोहगड किल्ल्याच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1648मध्ये हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. पुढं तो पुरंदरच्या तहामध्ये आपल्याला किल्ला परत द्यावा लागला होता, पण पुढं चालून अजून स्वराज्यात लोहगड किल्ला सामील झाला. आणि त्याच्यानंतर पेशवेकालीन काळात सुद्धा लोहगड किल्ला हा अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता. तर किल्ला फिरायच्या दृष्टीने बघितलं तर भरपूर मोठा आहे. भरपूर सारी लोक किल्ला फिरायला येतात वर, पण विंचूकड्याकडे न जाता महादेव मंदिरापासूनच खाली जातात, कारण खूप अवघड रस्ता आहे. आणि जर तुम्ही पावसाळ्यात येत असाल तर जो विंचूकड्यापासून गेट होता आपण जे मगाशी बघितलं, तर त्या ठिकाणी रस्ता बंद केला जातो. जे जे किल्ले संवर्धन मंडळी आहेत, ग्रुप आहे त्यांच्याकडून. आणि कारण खाली खूप भीतीदायक वातावरण होतं उतरताना, सो त्यामुळं किल्ला त्या ठिकाणून पुढे जाणं बंद केलं जातं. म्हणून मग विंचूकडा जर फिरायचं असेल तर ह्या दिवसामध्येच यावं लागतं. तर पुढे जो दिसतोय तो आपल्याला बाले किल्ला, कारण किल्ल्यावरचा जर सगळ्यात उंच भाग कोणता असेल तर तोच आहे. किल्ल्यावर आपण जेव्हा विसापूर किल्ल्याच्या साईडकडे येतो तेव्हा आपल्याला इथे काहीतरी स्ट्रक्चर बघायला मिळते. जर तुम्ही लोहगड किल्ल्यावर आला असाल आणि जर तुम्हाला माहिती असेल की हे स्ट्रक्चर नेमकं काय आहे तर कमेंटमध्ये नक्की कळवा. या ठिकाणी काहीतरी समाधी दिसत आहे तशा टाईपचं स्ट्रक्चर. सो तर जर माहीत असेल तुम्हाला तर नक्की कमेंटमध्ये सांगा की नेमकं काय आहे. आणि आपल्याला त्या कडेला जाऊन एक फोटो घ्यायचा आहे. लास्ट टाईम मी विसापूर किल्ल्याच्या एकदम कडेच्या भागाला फोटो घेतला होता आणि आता ह्या कडेला जाऊन फोटो घेऊन तुम्हाला दाखवेल आता पुढं दोन्ही साईडचे फोटो कसे येतात ते. तर चला मग घेऊया फोटो. आता मी आलो आहे लोहगड किल्ल्यावर सर्वात आवडीच्या भागावर, ते म्हणजे हे ज्या ठिकाणावरून आपल्याला झाडाची सावलीसुद्धा मिळते आणि इथून पूर्ण विसापूर किल्ल्याचा व्ह्यू मिळतो. तर चला थोडा वेळ बसूयात, फोटो वगैरे काढूयात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि मग पुढं कंटिन्यू करूयात. इथलं स्ट्रक्चर बघून असं वाटतं की हा घोडे बांधण्यासाठी असावं. घोड्याचा जो तबेला म्हणतात त्याला ते वालं. त्याच्याच बाजूला आपल्याला अजून एक गुफा टाईप बांधकाम बघायला मिळतं.
लोहगड किल्ल्याच्या इतिहासामध्ये एक प्रसंग आपल्याला आवर्जून बघायला मिळतो, तो म्हणजे सुरत लुटीचा खजाना. त्यावेळी स्वराज्याचे सेनापती नेतोजी पालकर यांच्या आधिपत्याखाली महाराजांच्या आज्ञेनुसार याच जागी तो खजिना ठेवण्यात आला होता. अशा टाईपचे आहे आतमधून लक्ष्मी कोठी. पूर्णपणे आतमध्ये भरपूर 3-4 खोल्या दिसत आहेत, पण खूप अंधार असल्या कारणाने काही दिसत पण नाही बॅटरी लावलं तरी, त्यामुळे मग आतमध्ये जात नाही होत आम्ही. तर लक्ष्मी कोठी बघितल्याच्या नंतर रिटर्न आपण जी कबर बघितली होती स्टार्टिंगला, त्या ठिकाणी आपण आता आलो. इथे आपल्याला घोड्याचा पागा म्हणजे ज्या ठिकाणी घोडे बांधत होते ती जागा दिसते, आणि त्याच्याच बाजूला आपल्याला काही अवशेष बघायला मिळतात जे पूर्वीच्या बांधकामाचं, बट आता कुठल्याही प्रकारे काही बांधलेलं पूर्णपणे नाही आहे. थोडेफार अवशेष आहेत त्याचे पडलेल्या अवस्थेत. तर चला मग इथे आपला किल्ला पूर्ण फिरून झाला आहे. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये कळवा, आणि भेटूयात मग अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. बाय.